जॉर्ज 11 संघ देखील मैदानामध्ये सज्ज होतोय फिल्डिंग करण्यासाठी। मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल। 4 षटकांची ही लढत, 12 मिनिटांचा तुमच्याकडे वेळ, तुमचा चांगला खेळ आणि हाच आनंद आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। महत्त्वपूर्ण ही मॅच आहे, महत्त्वपूर्ण ही लढत आहे। चला थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो। मातोश्री 11 टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर आमचं यस आहेत सर आहेत आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये अभि सर आहेत आमच्या सोबत आमचे स्कोरर मित्र शुभम सर धाव पुस्तिकेवरती त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये धाव पुस्तिका रंगवतात। धावाला होते सुरुवात राऊंड द विकेटने पहिला बॉल पहिलाच बॉल आविष्कारी स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न पहिल्याच बॉल वरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4। हॅलो हॅलो तर बघा पहिल्याच चेंडूवर नक्कीच चौकार मारलाय। मयूर सर माझ्यासमोर जॉईन आहेत। आज मात्र त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये त्यांचा देखील खूप काम झाले बघा। विचार केला तर ते देखील सकाळच्या सत्रामध्ये ऐरोली ते आपला आवाज नक्कीच कॉमेंट करत आपल्या आवाजामध्ये आता मात्र जॉईन झाले ते म्हणजे आपला मैत्रीपूर्ण लढत म्हणजेच मोर्या चषकामध्ये। आणि दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार मारलाय बघा। साहिलचा हा पॅटर्न राहिलाय अभि सर। एक चौकार आल्यानंतर दुसऱ्या चौकारासाठी तो प्रयत्न करतो कारण की एक चौकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाज विचार करतो की बॅटर आता सेफ खेळण्याचा प्रयत्न करेल पण अजिबात हा साहिलचा इंटेंट राहिला नाहीये। बाय वन गेट वन फ्रीच पाहायला मिळालाय। एकावरती एक फ्री चौकार मिळतोय सध्या तरी मैदानामध्ये चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळते। मोरिया चषक आपल्या नावावरती करायचं समोरच्या संघाला जर परास्त करायचं नाव जॉर्ज 11 जरूर असेल पण मैदानामध्ये टिकायचं असेल तर नवीन इतिहास लिहायला सुरुवातीपासूनच तुम्हाला चांगली सुरुवात करणं गरजेचं। आता मात्र मागच्या 2 फटक्यांवरती आलेला चौकार या फटक्यामध्ये तो आत्मविश्वास पाहायला मिळाला। पाठलाग केला होता अंतिम क्षणापर्यंत सिग्नल आला तो म्हणजे वाईट बॉल एक्स्ट्रा रन। तर बघा नक्कीच 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारलेत त्यानंतर एक अवंतर। आता मात्र पूर्णपणे दबाव आउट झालं बघा। दबावाखाली गोलंदाजी करून चालणार नाहीये। तो देखील संघ तेवढाच मोठा संघ या संघाचा विचार केला तर या संघाने देखील मोठ्या मोठ्या संघाला नक्कीच पराभूत केलंय। तोच आता साहिल मात्र साहिलचा विचार करता मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि मात्र पंचाने 9 चेंडू घोषित केला होता बघा। पण आता मात्र थोडीशी चुकी झाली आहे। मैदान सोडावं लागतंय फलंदाज गणेशला बघा। नक्कीच एक सांघिक यश नक्कीच पंचाने 9 चेंडू घोषित केला होता। डायमंड डकचा शिकार होतोय गणेश एकही चेंडू न खेळता। हॅलो 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 बघा एक सांघिक हॅलो 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 बघा 11 धावा झाल्यात। हॅलो तर बघा धावसंख्या धाव प्रकारचा देखील 11 धावा झाल्यात बघा। एक सांघिक यश नक्कीच मिळाले। नक्कीच चुकी झाली आहे या फलंदाजाकडनं। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11। पहिलं षटक मार्गस्थ 11 धावा धावफलकावरती। गोलंदाजाचं नाव जरूर धीरज आहे पण साहिलने सध्या तरी पहिल्या 2 ते 3 बॉलामध्येच बॅटिंग करणाऱ्या युनिटला चांगला धीर दिलाय। जशी सुरुवात हवी आहे ती सुरुवात इथून मात्र मिळवत असताना कमालीची सुरुवात आहे। कमालीची ही साथ आहे। जरूर आपला एक पार्टनर गमावलाय त्याने चुकीचा कॉल इथे मात्र झाला। यस बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी देखील मिळेल कारण की सर्कल क्रॉसिंग कंपल्सरी आहे। ओके सर धावसंख्या धावफलकावरती 10। 3 चेंडू आतापर्यंत झाले। धावा धावफलकावरती 10। स्ट्राईक वरती साहिल। नवीन बॅटर मैदानामध्ये आला आदित्य।
इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडवरती डायरेक्ट नेम तर धरला होता पायाच्या सहाय्याने. सागरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या धावफलकावरती 11. अंडरम क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या खेळाडूंना नाव मिळत असं आपण पाहतोय. सागर पावशे मैदानामध्ये खेळतोय, ज्याला मात्र चिट्टू या नावाने ओळखले जातात. अनेक साऱ्या खेळाडूंना त्यांच्याच मित्रांना देखील विचारलं तर सागर पावशे आलाय का, तर ते देखील कधी कन्फ्यूज होतात. धावसंख्या धावफलकावरती 11. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने जशास तसं उत्तर दिलं जाईल. टीट फॉर टॅट एक चांगला सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय. खुल्या गटामध्ये प्रत्येक सामना आतापर्यंत पाहिला तर वन साइडेड राहिलाय, पण या मॅच मध्ये डबल फेस पाहायला मिळेल. कधी सामना समोरच्या संघाच्या बाजूने असेल तर कधी अपोजिशन पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करेल. धावसंख्या धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती साहिल, बॉलर पुन्हा एकदा तयार धीरज. इथे मात्र गती कमी केली, ओळखलंय आधीच. चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिडविकेटचं रिझन रिकामी आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. 16. चला शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. तर बघा 16 धावा नक्कीच झाल्यात. एक गडी देखील बाद झाल्या, तरी देखील कुठल्याही प्रकारचा दबावाखाली हे दोन्ही फलंदाज खेळत दिसत नाही. विचार केला तर ज्या सामन्यामध्ये साईने जशी फलंदाजी केली होती त्याच पावलांवर पाऊल टाकून देखील आता देखील फलंदाजी करतोय. आणि आता मात्र बघा अक्षय आलाय, आकाश आला. आकाशसाठी देखील सुवर्ण संधी आहे बघा सूरज मात्रे यांच्याकडनं. हॅट्रिकसाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, तेच म्हणजे आकाश उर्फ चायनासाठी. 16 धावा धावफलकावरती. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे सूरजजी म्हात्रे साहेबांकडून. गोलंदाज आकाशसाठी हे पारितोषिक आलंय. पहा आकाशला देखील चायना या नावाने अनेक जण ओळखत असतात. गोलंदाज आकाश तयार. राऊंड विकेटने सुरुवात करेल. स्ट्राईक वरती आदित्य. बघा आदित्य कशा प्रकारे फेस करेल. आतापर्यंत एका धावेवरती तो देखील खेळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर गणेशची जागा भरून काढण्यासाठी आकाश तयार. आकाशचा हा बॉल, फुटवर्कचा चांगला वापर, पायावरती फेकलेला हा बॉल, मनगटी फटका, ताकद दाखवण्याची प्रयत्न तर केला, पण बॅटच्या अगदी आतल्या भागाला चेंडू लागतो. धाव मिळते ती फक्त 1च. बघा नक्कीच 17 धावा झाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलाय. आता मात्र विचार केला तर साहिल स्ट्राईक एंडला. साहिलचा विचार केला तर वैयक्तिक साहिल आपल्या संघासाठी 3 चौकार नक्कीच मारलेत बघा. बघा प्रेक्षकांसाठी एक आयवाय कॅशसाठी कॅश प्राइज आहे बघा 200 रुपयाचं, तेच म्हणजे रोनकजी मात्र यांच्याकडनं लागलंय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. आयवा कॅच जो पकडेल त्याला मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा पुढील चेंडू घेऊन साहिलसाठी धीरजचा जर विचार केला तर 17 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक चालू झालंय. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. त्यानंतर आता मात्र बघा थोडंसं फंबल नक्कीच झालंय, नंतर सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आता दोन्ही फलंदाज करतायत वारंवार. बघा 18 धावा झाल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल आदित्यसाठी पहिला चेंडू घेऊन आकाश उर्फ चायनाचा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, फक्त फ्लिक केले बघा. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण झालंय साहिलच्या मार्फत. बघा नक्कीच वारंवार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे बघा. तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण केलं बघा. आता मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये बघा गोलंदाज. धावसंख्या आपल्याकडे एकूण 19 धावा झाल्यात बघा. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जात आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल साहिलचा विचार करतो. 3 चौकार नक्कीच मारलेत या फलंदाजाने. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. 19 धावा झाल्यात. एक मोठी धावसंख्या उभारण्याचं काम नक्कीच साहिल मार्फत करण्याचा प्रयत्न असेल साहिलचा, आणि तेवढीच आशा असेल त्याच्या देखील संघाला साहिलकडून.
इथे मात्र प्रचंड वेगाने फेकलेला हा बॉल. पूर्णपणे आकाशने या बॉलवरती आपला फोर्स लावला होता. साहिलने देखील आपला इरादा स्पष्ट केला होता. पण पहिल्या ओव्हरमध्ये अभि सर आपण जर पाहिलं तर धीरज होता. धीरजच्या अगेन्स्ट मात्र चौकारांचा रस्ता सहजपणे सापडत होता. पण गोलंदाज आकाश जसा मैदानामध्ये आलाय आणि बॅटरचं जसनू काही जीपीएसच हँग झालाय की काय, चौकारांचा रस्ता त्याला सापडतच नाहीये. हो नक्कीच विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये नक्कीच चौकार मारला होता, पण आता मात्र सिंगल डबल नक्कीच कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये. तेवढी घातक अशी गोलंदाजी नक्कीच करतोय. प्रत्येक चेंडूवर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय गोलंदाज. आणि आता मात्र नक्कीच ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार मारलाय बघा. हा कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्यासाठी फलंदाजाने आतापर्यंत पूर्ण आकाशचे 4 चेंडू पाहिले. 4 चेंडू पाहिल्यानंतर 5व्या बॉलवरती हा चौकार आला. चांगला फटका. खेळाडूला थोडंसं संघर्ष करावं लागलं, थोडंसं झुकावं लागलं, पण स्कोरबोर्ड वाढवलंय आणि गोलंदाजाचं मनोबल खाली गेलंय या चौकाराच्या मदतीने. हो नक्कीच धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या धावाकडे एकूण 24 धावा झाल्यात बघा. आता मात्र एक चेक नक्कीच कंप्लीट केला जातोय बघा. विचार केला षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चौकार आला, ज्या चौकाराची गरज होती ना बऱ्याच वेळ नक्कीच धावसंख्येत सिंगल डबलने नक्कीच प्राधान्य दिलं होतं, पण आता मात्र चौकार आलाय आदित्यच्या बॅटेतून उर्फ डॉलीच्या बॅटेतून. आणि आता मात्र शेवटचा चेंडू डॉलीसाठी. हे बघा हा चेंडू पंचांनी दंडित केला बघा. अवंतर स्वरूपाचे 1 धाव. आता मात्र सिंगलच्या स्वरूपाने 1 धाव वाढ होईल आणि धावसंख्या धाव फरक झाले एकूण 25 धावा झाल्यात बघा. पंचवीस धावा झाल्यात बघा. दुसरं षटक मैदानात मार्ग असतंय पुढे घेण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र षटक संपलंय का तर नक्कीच षटक संपलंय बघा. 2 षटकांच्या संमतीने धावसंख्या धाव प्रकार झाल्यात एकूण 26 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 26 26 धावा आतापर्यंत लागल्यात. आणि छोटीशी कॉन्फरन्स इथे मात्र घेतली आहे कारण की 26 धावा आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्डवरती सहजपणे लागल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील आतापर्यंत फ्रंटफूटवरती आहे मातोश्री 11 संघ. इथून मात्र सिंगल डबल आणि 2 ते 3 बाउंड्रीज जरी आल्या तरी 40+ धावा होऊ शकतात आणि ते दाखवलंय देखील. मातोश्री 11ची गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे. तर चांगले क्वेश्चन पेपर या मॅचमध्ये सेट केलेत. चांगली प्रश्न उत्तर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना चांगला प्रश्न विचारला जातो, उत्तर देखील तितकंच चांगलं दिलं जात आहे. पण या प्रश्न उत्तरांच्या या खेळामध्ये एक चांगली पर्सनॅलिटी श्रीकृष्ण बागवे साहेब इथे मात्र उपस्थित होता. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बागवे साहेबांची इथे मात्र उपस्थिती. साहेब उपस्थित होतात. साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने त्यांचं सहकार्य पडद्यामागचे खरे सूत्रधार. स्वागत आहे साहेब आपलं. वयात पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे मात्र 2 षटकांमध्ये 26 झाल्यात. समस्या थोड्याशा वाढल्या, समाधान शोधावं लागेल. समस्या समाधान कोणाला मिळेल बघा. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाजा कृष्णा आलाय. विचार केला तर 26 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पहिलाच चेंडू अवंतर फेकलाय बघा. पहिलाच चेंडू अवंतर रूपाची धाव खर्च केली आहे गोलंदाज कृष्णाने. अकूट टप्प्यावर नक्कीच गोलंदाजी करावी लागेल आणि आता मात्र नक्कीच ज्या टप्प्याची गरज होतो टप्पा नक्कीच मिळाला. निर्धाव चेंडू तेवढंच सुरेख यष्टीरक्षक करत असताना यष्टांच्या मागे रोहन. बघा प्रत्येक चेंडूवर नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात. प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच समर्थन केलं जाते, तेच म्हणजे जॉर्ज संघाचं. आणि आता मात्र कव्हर सीझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि फक्त सिंगल स्वरूपाची 1 धाव. मागचा बॉल डॉट होता, हा फटका सुपर ऑड होता. चांगला फटका, गॅप मिळाली नाही पण फटक्यामध्ये ताकद प्रचंड होती. खेळाडूला थोडंसं झुकावं लागलं, पडावं लागलं धावा रोखण्यासाठी आणि चांगली फिल्डिंग. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 28-28. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज कृष्णाचा वापर केला. स्ट्राईक वरती साहिल जो चांगली बॅटिंग करतो. साहिलला रिदम मिळालाय, चांगला सूर मिळालाय आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून एक चांगली ध्वनी उत्पन्न होते आणि त्यामुळे चांगले चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली सिंगल डबल, चांगली पार्टनरशिप आणि बॅटवरती असलेली त्याची चांगली पकड.
सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याची त्याची जिद्द, याच प्रयत्नांमध्ये सध्या तरी फलंदाजी सुरू आहे साहिलची. इथे मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावरती येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह प्रचंड आहे. जवळजवळ आई गावदेवी चिंतामणी 11 संघाचे सर्व खेळाडू अपील करतात. जॉर्ज 11 टीम मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जॉर्ज 11 संघ म्हटलं तर रोहन चिल्ले या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष जातं. त्याचबरोबर सुनील विश्वकर्मा. चला, टाइम देखील कंप्लीट झालाय. अर्थातच चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावाच लागेल. प्रत्येक सामन्यामध्ये चौथ्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये आलायच. दोन्ही फलंदाज एकत्र येतात, थोडीशी चर्चा करतात आणि चर्चा विनिमय करून कशा प्रकारे रिझल्ट आता मात्र आपल्या समोर आणतील. कारण की साहिल बाद झालाय. साहिल बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय, अमित. गोलंदाज कृष्णा तयार. ओ, इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप मोठी चेस आहे. चांगली फिल्डिंग, एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. एका धावेच्या मदतीने अमित स्वतःचं खातं खोलतो. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 29-29. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मातोश्री 11. तर बघा, नक्कीच एक ज्या विकेटची गरज होती विकेट नक्कीच मिळाल्या. साईला देखील मैदान सोडावं लागलं. एक मोठा विकेट नक्कीच मिळालाय. 3 चौकार ज्या फलंदाजाने मारला होता तो फलंदाज आता मात्र डगआउटमध्ये गेलाय आणि आता नवीन फलंदाज अमित आलाय. आणि बघा, आता मात्र विचार केला तर कृष्णाचा वैयक्तिक तिसरं षटक टाकतोय आणि 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या 10 प्रकार झालाय. एकूण 29 धावा झाल्यात. पुढील चेंडू आणि आता मात्र फलंदाज झालाय बाद. आता मात्र अनिकेतला, आदित्यला देखील मैदान सोडावं लागेल. आणि विचार केला षटकातील शेवटचा चेंडू बाकी बघा. तिसरं षटक मैदानात मार्ग असते आणि ह्यानंतर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. एक अतिरिक्त खेळाडू नक्कीच 58 सरकारमध्ये घेतला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. बघा, आपण या ओव्हरचा खेळ आपण जर पाहिला तर सिंगल विकेट असंच काहीसं चित्र राहिलंय. आणि दोन षटकांमध्ये सुरुवात ज्याप्रमाणे झाली होती मातोश्री 11 टीमची, ती कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं होतं. मी मगाशी सांगितलं 12 चेंडू अजूनही शिल्लक होते. 12 चेंडूमध्ये जास्त रिस्क घेण्याची गरज नव्हती. तुम्ही पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या गोलंदाजांसमोर चांगला टोटल उभं केलं होतं. व इथे मात्र ऑनसाईडला खिचण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडासा दबाव वाढला आणि चौकारांची भूक देखील थोडीशी वाढली आहे. धावांची भूक वाढल्यानंतर तुम्हाला थोडंसं डोक्यावरती प्रेशर, आणि प्रेशरमध्ये कुकरची शिट्टी वाजते तर मैदानामध्ये तुमची गाणी वाजणार. तर बघा, नक्कीच प्रत्येक षटकामागे 10 रनाची सरासरी नक्कीच मेंटेन केली आहे. तीच म्हणजे मातोश्री 11 संघाच्या फलंदाजांनी. आता मात्र शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईपाल. बघा, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 30 धावा झाल्यात. बघा, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला गोलंदाज साईपाल. स्ट्रायकेटला असेल नवीन फलंदाज कार्तिकचा विचार करता वैयक्तिक 1 धावणार आपल्या संघासाठी खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला अमित. आता मात्र शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. विचार करता 30 धावा आतापर्यंत झाल्यात मैदानात. या षटकाचा देखील मोठा विचार करण्याचा बा. आणि आता मात्र बघा, मातोश्री संघ बघा आपला मात्र जॉर्ज 11 संघाला एक विनंती असेल की आपण हे षटक 2 मिनिटांमध्ये नक्कीच संपवायचं आहे. आपल्याकडे 2 मिनिटाची अवधी असेल. बघा, पहिलाच चेंडू सोडून दिलाय आणि पंचाने देखील निर्धाव चेंडू घोषित केला. बघा, पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू आहे. बघा, धावसंख्येचा विचार केला तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला कार्तिक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तर मात्र धीरज बॉल खाली येत असताना आता मात्र सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच कंप्लीट झाली. आता मात्र बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंडला असेल अमितचा विचार करता अमित देखील वैयक्तिक 1 धावणार खेळतो आपल्या संघासाठी आणि 31 धावा आतापर्यंत झाल्यात. बघा, शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31. पहिल्या षटकामध्ये धीरजच्या अगेन्स्ट
3 चौकार आले होते आणि आतापर्यंत 3 षटकं ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आलेत, पण एकच चौकार 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या चुका आधी झाल्या त्या चुकांवरती लक्ष दिलं आणि त्या लक्ष केंद्रित करत असताना पुढच्या ओव्हर्समध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज इलेव्हन संघाचा अजून एक चांगला बॉल आणि त्या चांगल्या बॉलवरती मिळालेली ही विकेट मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज इलेव्हन संघ. साहिल बाद झाल्यानंतर ज्याप्रमाणे फलंदाजी होते स्कोरबोर्ड वरती देखील थोडीशी निराशा पाहायला मिळते. जसं साहिल बाहेर गेला तर जणू काही स्कोरबोर्ड वरती मोठ्या फटक्यांची आशेची किरणं देखील बाहेर गेली. अंधाऱ्या रात्रीमध्ये कोणासाठी ही मॅच अंधकार घेऊन येईल आणि कोणासाठी विजयाचा सूर्योदय होईल. 31 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत आणि काही चेंडूंमध्ये खूप काही करायचंय या फलंदाजांना. मातोश्री 11च्या फलंदाजांकडे चेंडू कमी आहेत, पण या कमी चेंडूंमध्ये जास्त धावा कशा बनवायच्या ह्यांवर लक्ष द्यावं लागेल. सिंगल डबल एक्स्ट्रास जशा तशा आपण धावा बनवणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल उभं जर करायचंय आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज इलेव्हन संघासमोर तर काही फटक्यांची तर गरज आहे. आताचा फटका टप्पा कुठे पडला हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. मिळाली विकेट. क्या बात है. अंडरम क्रिकेटमध्ये असाही रूल आहे की लाईनच्या अगोदर जर तुम्ही असाल तर तो डॉट बॉल होतो. म्हणजे पहिला सिग्नल हा डॉट आहे, त्यानंतर काही रिॲक्शन होऊ देत हा डॉट बॉल दिला जातोय. चला कोणती आर्ग्युमेंट नाहीये. क्लिअर जर नियम असा असेल, जर क्रीजच्या पुढे जर फलंदाज उभा असेल तर तो डॉट बॉल आहे. तर त्यानंतर ते रिफ्लेक्सेस काहीही असू देत, तो चौकार जाऊ देत किंवा विकेट मिळू दे, तो डॉट बॉलच दिला जाईल. येस करेक्ट आहे. अनिकेत सोगम सरांनी आम्हाला चांगला नियम गाईड केलाय. सकाळपासून अंपायर आहेत, क्रिकेटची चांगली माहिती आहे. हा नियम मला माहित नव्हता, पण आता मात्र तो मला देखील कळालाय. मी देखील तो नियम थोडासा अडॉप्ट करतो, माझ्या डोक्यांमध्ये फिट करतो. असा देखील नियम आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू आणि पाहता पाहता आता मात्र एकच चेंडू शिल्लक आहे. किती धावा इथे मात्र या शेवटच्या चेंडूवरती बनवल्या जातील. डॉट बॉल येईल, विकेट येईल, चौकार येईल, सिंगल येईल, डबल येईल की ट्रिपल येईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 वरती जणू काही पूर्ण विराम लागला, फुल स्टॉप लागला. या शेवटच्या बॉलवरती ब्रॅकेट क्लोज करत असताना किती धावा बनवल्या जातील पहिल्या सत्राच्या शेवटच्या क्षणाला. ओ चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे 35 लक्ष असेल ते म्हणजे 36. 36चं टार्गेट. या चौकाराबद्दल आपण जर पाहिलं बॉडीचा बॅलन्स, हँड आय कोऑर्डिनेशन, हँड स्विच केले, त्यानंतर डीप कव्हरला खेळण्याचा जो प्रयत्न जवळपास कोणी खेळाडू नव्हता. एक खेळाडू कव्हर रिजन मध्ये होता आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता. 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध चेंडू जातोय. आणि पहिलं सत्र देखील संपले. पहिल्या सत्राचा विचार केला तर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावप्रकाराचा एकूण 35 धावा आणि विजयासाठी आवश्यकता असेल ते म्हणजे येणारे
36 धावेंचं लक्ष आहे. 36 धावा इथून मात्र करायच्यात आई गावदेवी चिंतामणी 11 या संघाला, जॉर्ज 11 या संघाला. पण 36 धावा करताना तुम्ही मैदानामध्ये उतरण्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड करतोय, कारण की समोरच्या टीमने जी चूक केली होती त्याचं नुकसान पेनल्टीच्या रूपात 2 धावा त्यांना झालंय. म्हणून आई गावदेवी चिंतामणी जॉर्ज 11 कल्याण संघाच्या खात्यामध्ये बॅट्समन मैदानामध्ये उतरण्याच्या अगोदरच 2 धावा आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत. 2 धावांचा बोनस मिळालाय. तर 2 धावा नक्कीच ऍड केल्या गेल्यात. 36 धावांची आवश्यकता होती, पण आता मात्र 2 धावा ऍड केल्यात आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 36 धावा. 36 मधून 34 आता मात्र विजयासाठी 34 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला असेल रोहन, नॉन स्ट्राईक एंडला रोहन आणि आणि टायमर देखील तिथे चालू केलं बघा. ज्या टायमाला पहिला चेंडू फेकला जाईल त्याच क्षणी आपण टायमर देखील ऑन करू. तर बघा 34 धावसंख्येचा नक्कीच पाठलाग करायचा. बघा 34 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कार्तिक आहे, स्ट्राईक एंडला रोहन आहे. 2 धावा नक्कीच पहिलेच आपण ऍड केल्यात. पहिला चेंडू समोर दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय बघा. नक्कीच तुम्ही मारलात आम्ही देखील मारू असं सांगत असताना रोहन, आणि रोहनचा विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच निर्धाव फेकलाय एक चांगल्या फलंदाजाला. कव्हर्स कापून मारलाय आणि आलाय चौकार. आता मात्र निर्धाव चेंडूचं उत्तर दिलंय बघा रोहनने चौकाराच्या साह्याने. आणि 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. बघा विचार करता पहिला चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू टाकला होता, त्यानंतर मात्र एक चौकार आलाय. आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय का, तर पहिल्या चेंडूवर नक्कीच विचार केला तर त्वरित लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल रोहनला देखील. तर तसंच फलंदाजी आता मात्र मैदानात केली जाते. हा चेंडू आणि आता मात्र मैदानात काय करताय बघा. थोडंसं नक्कीच दुखापत झाली बघा. पहिले बघा बघा नक्कीच पहिले थोडंसं बघायचं आहे बघा, आणि मैदानात त्वरित पाणी पाठवायचं बघा. बघा नक्कीच थोडीशी दुखापत झाली मैदानात, ट्विस्ट नक्कीच झालाय पाय बघा. बघा थोडीशी दुखापत नक्कीच झाली आहे बघा. तर बघा नक्कीच
मैदानात एक थोडीशी दुखापत झाली आणि फलंदाज देखील बाद झालाय. पण बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघा, आपण देखील बघा सर्व खेळाडू एकत्र मैदानात आलेत बघा. यालाच आपण क्रिकेट म्हणतो. नक्कीच कोणालाही दुखापत होऊ दे, पण मात्र क्रिकेटचा विचार करता क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत न होता आपल्याला तर बघा सामना देखील त्वरित चालू करायचा. पंचांना विनंती आहे, आपण देखील सामना त्वरित चालू करा. बघा 3 चेंडू आणि 4 धावा. बघा 3 चेंडू आणि 6 धावा झाले. बघा नवीन फलंदाज मैदानात सागर पावशे. बघा सागर पावशे आलेत. नक्कीच एक दुखापत झाली आहे बघा मैदानात. आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सागर पावशे. बघा कार्तिकला एक विकेट नक्कीच मिळालं. नक्कीच थोडीशी दुखापत झाली आहे मैदानात. आणि हा चेंडू बघा काय चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू टाकलाय बघा. तो मगाशीच हम्म. आणि बघा आता मात्र मैदानात काय करते सागरला देखील आल्या पावली परतावा लागेल. नक्कीच स्वीप फटका खेळण्याचा बरोबर प्रयत्न होता, पण मात्र चेंडू टॉप एजला लागला आणि फलंदाज झाले बाद. हॉटस्पॉटवर आहे लाईव्ह. हा केला आलो मी आता इथे काना कुठेतरी गेला तो कानाचा. तू काय रे सगळे लाईव्ह बघून सांगतो का आम्हाला बरं? हा चालू बंद आहे का? फोन कसा केला तू? हॉटस्पॉटवर लाईव्ह आहे. तर बघा नवीन फलंदाज अनु आलाय. धावसंख्या स्थिर 30 म्हणजे 6 धावा. पहिलं षटक मैदानात मार्ग असते. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. स्ट्राईक हँडला असेल अनु. कार्तिक देखील तेवढंच घातक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 6 धावा आतापर्यंत झाले. 2 गडी बाद झालेत बघा. शेवटचा चेंडू असेल हा चेंडू. शेवटचा चेंडू आणि आता मात्र पंचांकडे अपील देखील केली जाते आणि पंचांनी अपील देखील त्वरित फेटाळली आहे बघा. आणि षटक देखील संपले बघा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. बघा आता मात्र येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 30 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 30 धावा. आणि बघा पंचांना विनंती, अंपायर्स आपला देखील विनंती आहे की स्पीडअप करायचं बघा. आपल्याला अजून देखील 2 सामने खेळवायचे आहेत, याची देखील नोंद करायची बघा. आणि आता मात्र तर बघा आता स्ट्राईक एंडला असेल गांगुलीसाठी पहिलाच चेंडू. नवीन गोलंदाज आणि गांगुलीला देखील मैदान सोडावं लागेल आता. तर असं झालंय मैदान की तू चल आणि मैं आया. बघा कुठल्याही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत मैदानात टिकत नाहीये. बघा बॉलर नेम सांगायचं. बघा अमित आलाय आणि नवीन फलंदाज धीरज आलाय बघा. गांगुली गेले, रोहन गेला, चिट्टू गेला.
नवीन गोलंदाज धीरज आलाय बघा. स्ट्राईक एंडला असेल आणि गोलंदाजी मार करे गोलंदाज अमित पहिल्याच चेंडूवर एक मोठा गडी बाद केलाय. आणि आता मात्र नक्कीच लक्ष मोठं केलंय यांच्या गोलंदाजाने. विचार केला तर 36 धावसंख्येचं का माफक असं आव्हान ठेवलं होतं 24 चेंडूमध्ये. ते आव्हान देखील आता मात्र मोठं झालंय. तेच म्हणजे आई गावदेवी चिंतामणी संघासमोर. पुढील चेंडू फ्लिक केलाय सुरेख चौकार. ज्या चौकाराची गरज होती ना तो चौकार नक्कीच मिळवलाय. पहिल्याच चेंडूवर चौकाराने आगास केलाय. पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं ओपन केलं आपल्या संघासाठी. आणि धावा झाल्यात बघा, 10 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील विचार करता 2 चेंडू खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत बाकी आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार मारलाय. आणि हा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपाची 1 धाव. 1ने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्येत धावफलकानुसार एकूण 11 धावा झाल्यात बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. नक्कीच आपण स्क्रीनवर बघतोय रोहनला थोडीशी दुखापत नक्की असं झाली आहे. ती दुखापत मोठी नसावी याची देखील आपण नोंद घ्यायची बघा. क्रिकेट तर नक्कीच चालू राहील पण आपल्याला देखील कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे मैदानात. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण. सिंगल स्वरूपाची 1 धाव. सिंगल स्वरूपाची 1 धाव. 1ने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या झाली तर एकूण 12 धावा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफक अशी गोलंदाजी 1 चौकार नक्कीच मारला होता पण मात्र आता कमबॅक केलंय बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला होता धीरजने. आता मात्र 2 षटक दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. धावा फक्त खर्च केल्यात 12 धावा. माफक अशी कंजूस अशी गोलंदाजी. आणि हा निर्धाव चेंडू बघा. स्लोवर चेंडू टाकता क्षणी चेंडू स्लो झाला आणि थेट शरीराला जाऊन अडवला आणि शेवटचा चेंडू बाकी असेल बघा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राईक एंडला असेल धीरज आणि हा चेंडू देखील सोडून दिला आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव आणि षटक देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्येत आपल्याकडे एकूण 12 धावा. बघा आपण देखील 12 धावा झालेत बघा. आपल्याकडे 12 मिनिटाचा अवधी आहे याची देखील नोंद घ्यायची बघा. 24 पाहिजे बघा. 12 चेंडू आणि 24 धावा. थोडं स्पीडअप करायचं बघा. आपल्याला अजून देखील 2 सामने खेळवायचे तर थोडं स्पीडअप करायचं बघा. 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला दिसत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न तेवढं सुरक्षित रक्षण. डायरेक्ट हिट झालं तर नक्कीच मैदान सोडावं लागलं असतं पण मात्र नवीन गोलंदाजाचं नाव सांगायचं बघा. बॉलर नेम प्लीज. ऋतुंजय. बघा नवीन गोलंदाज ऋतुंजय आला. ऋतुंजयचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवर सिंगल स्वरूपाची 1 धाव नक्कीच खर्च केलाय आपल्या संघासाठी. आता मात्र थोडीशी कंजूस गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि चौकार नक्कीच आलाय बघा. संघर्षमय चौकार नक्कीच आलाय. स्वीपचा फटका बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार नक्कीच मिळालाय बघा. चौकारच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 17 धावा. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या चेंडू नक्कीच सिंगल स्वरूपाची 1 धाव आणि आता मात्र चौकार आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एलिव्हेशन मिळालाय आणि फलंदाज झालाय बाद. धीरजला देखील मैदान सोडावं लागेल बघा. चौकार. आता मात्र मैदानात धीरजचा देखील संघर्ष संपलाय पूर्णपणे. आता मात्र थोडस अडचणीत आढळलाय तोच म्हणजे आई गावदेवी चिंतामणी चॉर संघ. बघा आता कोणता फलंदाज मैदानात दाखल झालाय. साहिल आलाय. मॅन फ्रॉम अडोली.
मी स्वतःच बोल. बघा पहिला चेंडू स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच चेंडू स्ट्राईक चेंज झाली, रोटेट करण्याचं काम नक्कीच करावं लागेल. आणि एक बघा सूचना असेल, यानंतर एक अतिरिक्त खेळाडू नक्कीच आपण 15 ॲडमध्ये घ्यायचं आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. आपल्या मात्र 12 मिनिटाचा अवधी जो होता तो मात्र इथे कंप्लीट झालाय. तर या षटकानंतर नक्कीच एक अवंतर खेळाडू आपण 15 ॲडमध्ये घेणं कंपल्सरी असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा चेंडू देखील फुलटॉस केला आणि फुलटोल केला आणि आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत आपल्याकडे एकूण 21 धावा झाल्यात बघा. नक्कीच शांत ठेवण्याचं काम केलं होतं अनुला. आता मात्र अनु आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना ज्या चौकाराची गरज होती चौकार आलाय मैदानात. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली वाढ. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 21 धावा झाल्यात बघा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आता मात्र अनु. ते देखील मैदानात वाटचाल केली. आता मात्र विजेच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न नक्कीच अनुजा असेल. पुन्हा एकदा फडून घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर पुन्हा एकदा चौकार. बघा 10 धावा पाहिजेत. आणि आता मात्र पंचांना देखील विनंती असेल की एक अवंतर खेळाडू नक्कीच 15 ॲडमध्ये ठेवणं कंपल्सरी असेल, याची देखील पंचांना नोंद घ्यायची आहे बघा. धावसंख्या 26 झाली जर बघा. आणि आता मात्र एक अवंतर खेळाडू नक्कीच बघा स्पीडअप करायचं आणि एक अवंतर खेळाडू नक्कीच आपल्याला 15 ॲडमध्ये ठेवणं कंपल्सरी आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे बघा. मातोश्री संघ येणारी चेंडू 6 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 10 धावांची. नेहरू बघा 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण आहे तर बघा बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम प्लीज. संतोष आला. स्ट्रायकेटला असेल साहिल, मॅन फ्रॉम अडवली. सहा चेंडू आणि 10 धावांची अवस्था. पहिल्याच चेंडूवर वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र स्ट्रायकिंगला असेल अनु. 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. यातून जो संघ जिंकेल, तो लढत करेल, तोच म्हणजे कल्याण संघासमोर. बघा स्पीडअप करायचा आपल्याला देखील. अजून एक सामना खेळवायचा. स्पीडअप करा नक्कीच. हाय व्होल्टेज सामना मैदानात रंगलाय. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 9 धावसंख्येची. तेच रोखण्याचं काम नक्कीच करावं लागेल गोलंदाज संतोषला, आणि त्याला देखील रोखण्याचं काम करावं लागेल तेच म्हणजे अनुला. आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. 9+1 एकूण 2 धावा. आता मात्र येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 7 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 7 धावा. बघा 5 चेंडू आणि 7 धावा. हा चेंडू देखील 9, पण आता मात्र 9 चेंडू काउंट केला जाईल बघा.
बघा धावसंख्या धावफलक झाला एकूण 29 धावा झाल्यात बघा. 4 चेंडू बघा येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 धावसंख्येची. बघा स्पीडअप करायचं 4 चेंडू आणि 6 धावा. बघा 3 चेंडू 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फलंदाज आले बघा नवीन साई पाले का बघा साई पाले. बघा येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 धावसंख्येचे. 3 चेंडू 6 धावा. या 6 धावा नक्कीच कंपल्सरी असेल याची देखील नोंद घ्यायची आपण. मॅच नक्कीच ऑन झाले बघा आता. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच असेल. 3 चेंडू आणि 6 धावा. आणि आता मात्र मैदानात काय घडलंय बघा. हा देखील बघा पंचांचा निर्णय नक्कीच आमच्याकडे पोहोचवायचा. पंच वाईट चेंडू आहे का. बघा पंच आपला डिसिजन कळवतील. खेळाडूंना विनंती आहे आपण वादावाद करायचे नाहीये बघा. पाणी नक्कीच पोहोचवलं जाईल. पंचांना विनंती आहे आणि खेळाडूंना देखील विनंती आहे बघा आपण वादावाद करायचे नाहीये. आपण जो निर्णय आहे तोच निर्णय आपण ऑन फील्ड देखील देणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. बघा खेळाडूंना विनंती आहे पंचांशी कोणीही वादावाद करायचा नाही. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन असेल याची नोंद घ्यायची बघा. आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी आवश्यकता असेल 5 धावांची. तर बघा अंपायरचा देखील विनंती आहे मॅच त्वरित चालू करायचे. 2 चेंडू आणि 5 धावा. बघा आपल्याला देखील वेळेचा अवधी आहे. 2 चेंडू आणि 5 धावा त्वरित सामना चालू करायचा बघा. खेळाडूंना विनंती आहे मातोश्री 11 संघ त्वरित मॅच ऑन करा. त्वरित मॅच चालू करायची बघा. 2 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र नक्कीच हाय व्होल्टेज सामना झालाय. खेळाडू देखील आता प्रत्येक प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत असताना 2 चेंडू आणि 5 धावा बघा. सामना पूर्णपणे ऑन आहे बघा. आता विचार केला तर एकतर्फी सामना नक्कीच चालू होता. त्यानंतर मात्र वारंवार
अनुने देखील चांगली फलंदाजी केली आणि ह्या सामन्याचं समीकरण बदलण्याचं काम केलंय अनुने. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात आलाय, पप्पू आलाय बघा. 2 चेंडू आणि 5 धावा, 2 चेंडू 5 धावा. आता मात्र नक्कीच कोणत्याही प्रकारचा अवंतर रूपाची धाव फेकून चालणार नाही गोलंदाजाला आणि तेच काम देखील करावं लागेल पप्पूला. एक चौकार जर आला तर नक्कीच मॅच एका वेगळ्याच स्वरूपात आपल्याला दिसेल. 2 चेंडू आणि 5 धावा बघा. नक्कीच प्रेक्षकांना देखील आनंद घेतात, प्रेक्षकांना देखील हा सामना नक्कीच आवडलाय बघा. दोन्ही संघ तेवढेच मातबर संघ आहेत. दोन्ही संघाने क्रिकेटचं दर्जा नक्कीच मैदानात दाखवलाय. 2 चेंडू 5 धावा. नक्कीच या चेंडूवर धावा झाल्या पाहिजेत बघा. आणि मैदानात काय घडलंय, फलंदाज झालाय बाद आणि आता मात्र नवीन फलंदाज आकाश चायना आलाय. बघा आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. इथून जर एक अवंतर चेंडू, एक एक्स्ट्राची धाव तर मात्र 1 चेंडू आणि 4 धावांवर होईल. आणि इथून एक लिगल चेंडू, 1 चेंडू आणि 5 धावा, एक लिगल चेंडू. बघा अंपायर आपल्याला देखील वॉर्निंग असेल, आपण देखील लक्ष ठेवायचं बघा. इथे अपशब्द वापरायचे नाहीयेत याची देखील नोंद घ्यायची. खेळाडूंना देखील विनंती आहे बघा. 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या बघा. 1 चेंडू 5 धावा. आणि मैदानात काय झालंय, सामना जिंकलाय तोच म्हणजे मातोश्री 11 संघाने एका मोठ्या संघाला पराभूत केलंय बघा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय साहिल. आपण यायचं बघा.